नमस्कार. आज आपण आजच्या चित्रफेतेमध्ये महाराष्ट्र धर्म हा अत्यंत पवित्र शब्द श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या हृदयात का बरं उमटला असेल आणि त्या कालखंडामध्ये जो अगणित इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाचं स्मरण करताना श्री समर्थ रामदास स्वामींनी या संपूर्ण भारताचं भ्रमण केल्यानंतर त्यांची पावलं ह्या महाराष्ट्र प्रांतात थांबली आणि त्यांनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म असं सांगितलेलं आहे. याचं खूप मोठं चिंतन आणि या चिंतनामागे त्यांची असलेली खूप मोठी संकल्पना आहे. आज ती सर्वत्र तरुणांना समजली पाहिजे किंवा श्री शिवछत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतायत आज सुद्धा शिवछत्रपतींच्या वैचारिक अधिष्ठानाखाली जे काम करतायत त्यांना महाराष्ट्र धर्म हा शब्द समजला पाहिजे. हे का बरं मी असं सांगतोय, त्याच्या मागे एक फार सखोल कारण आहे की त्या कालखंडामध्ये समर्थ हे 1608 मध्ये जन्माला आले. तसंच जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्याच कालखंडात जन्माला आलेले आहेत आणि या दोन विलक्षण व्यक्तिमत्वांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोसळणारा जो भयंकर आणि धाक असा इस्लामी दहशतवाद होता तो पाहिला होता. आणि समर्थांनी तर संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं. भारत भ्रमण पाहिल्यानंतर समर्थांनी कैक तीर्थक्षेत्र कैक धर्मक्षेत्र मोडलेली बघितली होती. जर आपण थोडासा इस्लामी सत्ताधीशांनी आपल्या भरतभूमीवरती आक्रमण का केले याचा जर सखोल अभ्यास केला किंवा काही संदर्भ आपण अभ्यासायचे ठरवले तर मुद्दामून काही जारा बारिया नावाचा एक मोहम्मद गुरीचा लेखनिक होता. त्यांनी कुठल्या वैचारिक अधिष्ठानाने भारताला कुरतडायचं, भारतावरती आक्रमण करायचं, भारतावरतील म्हणजे ज्या सगळ्या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असलेल्या अधिष्ठानाच्या गोष्टी आहेत जे भारताला लोकसंपन्न बनवतायत, श्रीमंतीकडे नेतायत, या सगळ्या गोष्टींना कसं संपवायचं याचं एक विशेष मार्गदर्शन अल्लाउद्दीन खिलजीला केलेलं सापडतं. आणि असं जवळजवळ 711च्या स्वारीपासून मग याच्यामध्ये मोहम्मद बिन कासिम असेल, मोहम्मद तुगलक असेल, तैमूर असेल, शहाजहान असेल, अकबर असेल, औरंगजेब असेल, एका एका विषारी पूर्णपणे भारताला घातकी ठरणाऱ्या सगळ्या इस्लामी सत्ताधीशांचा इतिहास इथे प्रस्थापित होत गेलेला आहे आणि प्रचंड कत्तल केलेली आहे. एका एका सुलतानांनी जवळजवळ 1500, 1600, 1800 हिंदूंची मुंडकी मारल्याचा हिशोब त्यांनी त्यांच्या दरबारी कागदांमध्ये नोंदवलेला आहे असं आपल्याला इतिहास सांगतो. आणि असे सगळे भयंकर तडाखे पडत असताना आणि संपूर्ण देशात समर्थ ज्यावेळेस भ्रमण करत होते आणि तसंच महाराष्ट्र प्रांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपले इथे वारकरी संप्रदायाची मेघ उभारत होते, यावेळेस ह्या लोकांनी इस्लामी सत्ताधीशांचे प्रचंड घाणेरडे अत्याचार बघितलेले आहेत. आणि म्हणून तर समर्थ म्हणलेले आहेत, किती गृहजनी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती झामुखी झाजवी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. अशी अवस्था संपूर्ण भारताची झालेली असताना नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र प्रांतात शिवछत्रपतींच्या वैचारिक अधिष्ठानाखाली निर्माण झालेली जी क्रांती होती आणि त्याच्यातून जे छोटस राष्ट्र उभं राहिलं, राष्ट्र झगडायला उभं राहिलं, मारिता मारिता घ्यावे ते राज्य आपुले, आता ह्या इस्लामी सत्ताधीशांच्या आघातावरती प्रत्याघात करावा असं त्यांना वाटू लागलं. अशा लोकांच्या प्रचंड कष्टातून आणि वैचारिक एकत्मतेखाली एकत्र आलेल्या लोकांच्या वैचारिक क्रांतीला महाराष्ट्र धर्म नाव दिलेलं आहे. आणि आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा खरा प्रभू रामचंद्रांचा अंतरात्मा आहे. ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्याला मार्गदर्शन करताना प्रचंड असे वेगळ्या वेगळ्या नीती शिकवलेल्या आहेत आणि त्या नीतींच्या आधारे एक राष्ट्र कसं उभारायचं हा सुद्धा रामायणामध्ये दिलेला जो संकेत आहे तो मला असं वाटतं की शिवराय आणि त्यांच्या ज्या आईसाहेब आहेत जिजाऊ मासाहेब या रामायणाच्या उत्तम जाणत्या होत्या आणि त्या रामायण याच्या उत्तम जाणत्या असल्यामुळे स्वराज्य प्रस्थापित करत असताना किंवा स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी त्या सगळ्या नीती आपल्या जनमानसात मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रांताकडे एक विशेष लक्ष प्राप्त झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस उत्तर संपूर्ण इस्लामी सत्ताधीशाच्या दाढेत अडकला होता, तिथे हिंदूंची कत्तल होत होती, तिथे सर्वत्र लोकांना मारल्या जात होतं आणि सर्वत्र लोकांना मारल्या जात असताना ज्यावेळेस आपले इथे लोक मरण पावत होते त्यावेळेस महाराष्ट्र प्रांतांनी केलेली क्रांती म्हणजे
विकार राजवाडे यांनी जे मराठ्यांच्या इतिहासाची साधने याच्यावरती जी 23 खंड लिहिलेत, त्या 23 खंडांमध्ये जे संपूर्ण भारताचं वर्णन करतात आणि त्या कालखंडात शिवराय एक स्वतंत्र हिंदूंचं स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी कार्य करतायत. त्यावेळेस शिवरायांच्या समोर असलेला भारत कसा आहे, तर विकार राजवाडेंच्या अभ्यासातून असं आपल्याला समोर येतं की संपूर्ण देशामध्ये सुईच्या टोकावरती माती ठेवता येईल इतकी सुद्धा माती मुक्त नसताना इथे छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचा, राम आणि कृष्णांच्या वैचारिक अधिष्ठानाचा, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती उमलणार आहे, ज्याच्या माध्यमातून धर्म उमलणार आहे, ज्याच्या माध्यमातून एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा झरा निर्माण होणार होता, असा विचार करत होते. आणि इथे जे वेगळे वेगळे तरुण हाताशी घेतले, पहिल्या टप्प्यामध्ये स्वराज्याचं कसं काम केलं, पहिले 300 खेडी शिवाजी महाराजांनी जे इस्लामी पारतंत्र्यात होते तिथं स्वधर्म कसा पेरला, इतका सखोल अभ्यास आज आपल्याकडे शिवचरित्रांचा आणि काही साधनांचा उपलब्ध आहे की ज्या माध्यमातून आपल्याला आकलन असं होतं की संपूर्ण 12 बलुतेदारांची संपूर्ण व्यावसायिक व्यवस्था सुद्धा छत्रपती श्री शिवरायांनी इथे प्रस्थापित केलेली आहे. शेतीकडे अधिक लक्ष दिलेलं आहे, लोकांचा व्यवसाय परत प्रस्थापित करून दिलेला आहे, लोकांच्या इस्लामी सत्ताधीशांच्या सातत्याने दबावाखाली आलेल्या लोकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली होती, लोक स्वकीयांचेच गळे कापत होते. त्यांच्यावरती एक विलक्षण संस्कार दादोजी कोंडदेव असतील, बाजी काका पासलकर असतील, पोतनीस असतील, देशपांडे असतील, मालुसरे असतील, अशा अनेक घराण्यांनी एकत्र येऊन केलेला आहे आणि लोकांमध्ये एक सुसज्जनता पेरण्याचं काम केलेलं आहे. तसंच वारकरी संप्रदाय इथे काम करत होता. रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्या अंतर्मनात पेरून एक अलौकिक संस्कृती महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत होती. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या महाराष्ट्र धर्माला एक वेगळं सिंहासन प्रस्थापित करून शिवरायांनी एक अलौकिक कार्य करून दाखवलेले. राम आणि कृष्णांच्या उंचीचे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे त्यांनी या महाराष्ट्र भूमीत काम करून इथं आपलं हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ श्री रामदास स्वामींना या सगळ्या महाराष्ट्र प्रांतामध्ये उभारल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण भारत भ्रमण आपण केलेले, पण इथे श्री शिवछत्रपतींनी मराठा साम्राज्यातील सगळ्या तरुणांना एकत्र करून, मराठा म्हणजे अनंत जातीत पसरलेल्या महाराष्ट्र प्रांतातील मराठी माणसांना मराठा असं संबोधलेलं आहे, आणि या मराठ्यांना एकत्र करून श्री शिवछत्रपतींनी एक अलौकिक क्रांती केलेली आहे. म्हणून या प्रांताला महाराष्ट्र धर्म असं नाव दिलेलं आहे. ते समर्थांच्या तपश्चर्येतून निर्माण झालेलं नाव आहे. त्यांनी शिवरायांचे प्रचंड असे कष्ट बघितले होते, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रचंड अशी वैचारिक प्रणाली त्यांनी बघितली होती, आणि या सगळ्या माध्यमातून समर्थांना तो उमटलेला शब्द म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. आणि आज हाच महाराष्ट्र धर्म आपल्या भारतावरती कोसळणाऱ्या अनेक संकटांवरती मात करणार आहे. आज आपल्या तरुणांसमोर वेगळे वेगळे विमर्श प्रस्थापित केले जातात. आज आपल्या तरुणांसमोर त्यांना मूळ धर्मापासून लांब केलं जातं. आज आपल्या तरुणांसमोर विविध पद्धतीने आघात करून तुमच्या देवी देवतांची शक्ती कशी अशक्त आहे अशा विविध माध्यमातून आपल्यावरती आघात केले जातात. पण लक्षात घ्या, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वैचारिक अधिष्ठानात निर्माण झालेली जी काही अलौकिक परंपरा आहे ती म्हणजे हा महाराष्ट्र धर्म आहे. म्हणून समर्थांना बाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी आणि तसंच एक अलौकिक निर्माण झालेल्या परंपरेतून जी शक्ती होती ती शक्ती म्हणजे हा महाराष्ट्र धर्म आहे असं समजलं. म्हणून त्यांनी शिवरायांचं कौतुक रचताना असं सांगितलेलं आहे, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. म्हणजे महाराष्ट्र हिंदुस्थानचा प्राण आहे, महाराष्ट्र हिंदुस्थानचं काळीज आहे आणि महाराष्ट्र हिंदुस्थानचा आत्मा आहे. ही जर श्रद्धा आपण पक्की केली तर त्या आत्म्याची, त्या काळजाची, त्या सगळ्या हृदयाची जी धडकन आहे ती म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे ते निसंशयपणे. कारण वैश्विकरित्या हिंदुस्थान हे सगळ्या कुटुंबाचं किंवा सगळ्या पृथ्वीचं जर देवघर असेल तर त्या देवघरातले प्रमुख देव शिवाजी महाराज असतील हे लक्षात घ्या. कारण आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्राशिवाय गत्यंतर नाहीये. आपल्यातला आपली राष्ट्रभक्ती जर ज्वलंत करायची असेल तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं चरित्र दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वाटेला आलं पाहिजे आणि त्याचं वाचन करून त्या प्रचंड अशा समूहाला
शिवचरित्राच्या वैचारिक अधिष्ठानाखाली घेतलं पाहिजे, त्या महाराष्ट्र धर्माच्या अधिष्ठानाखाली घेतलं पाहिजे, ज्याच्यामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्याची एक विलक्षण इच्छा आकांक्षा लपलेली आहे. म्हणून हा महाराष्ट्रातील तपस्व्यांना सुचलेला शब्द आहे, तो म्हणजे हा महाराष्ट्र धर्म आहे, हे लक्षात घ्या.